अन्याय झाला तरी पक्ष सोडायचा नसतो, पण हर्षवर्धन पाटलांचा वेगळा निर्णय असू शकतो। हर्षवर्धन पाटील पक्ष सोडतील असं मला वाटत नाही, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। गुणरत्न सदावर्ते वरळीतनं निवडणूक लढणार तर आदित्य ठाकरेंना धूळ चारणार असल्याचा सदावर्तेंचा निर्धार। सावंतवाडी मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हवा असल्याची माहिती। 5 ऑक्टोबरला जयंत पाटील आणि अमोल कोल्हे सावंतवाडीत, अर्चना घारे तिथून इच्छुक असल्याची माहिती। आमदार सुनील भुसारा सिल्वर ओकवर दाखल तर शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती। काल मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी ताट कळवलं होतं। भुसारा आता आरक्षणासंदर्भात पवारांशी चर्चा करणार। या सरकारला भीक लागली आहे। लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर करोडो रुपये खर्च केले जात आहेत, त्यामुळे इतर योजनांचा फज्जा। वडेट्टीवारांची महायुतीवर सडकून टीका। गृहमंत्री अमित शहा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या चर्चेची इनसाइड स्टोरी समोर। अजित पवारांची 65 ते 68 जागांसाठी मागणी। अमित शहांनी दिला जागा वाटपाचा 70 ते 40 असा फॉर्म्युला। शिंदेंना 70 तर अजित पवारांची केवळ 40 जागांवर बोळवण होण्याची शक्यता। मात्र भाजप 160 जागांसाठी आग्रही। अजित पवार गटाला हव्यात पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा 8 जागा, तर बारामती, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ आणि शिरूर या जागांची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। मंत्रालयात सध्या हालचाली गतिमान। 4 दिवसातच मंत्रिमंडळाची दुसरी बैठक। निवडणूक आचारसंहितेपूर्वी मोठ्या निर्णयांची शक्यता। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का। भाऊसाहेब भोईर यांचा पक्षाला रामराम। भोईर पिंपरी चिंचवडमधून आता विधानसभा लढवण्यावर ठाम। संजय राऊतांनी महायुतीवर बोलताना बैलाचा अपमान केला। सदाभाऊ खोतांचा आरोप। त्यामुळे राऊतांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, खोतांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमधल्या महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमामधला अजब फतवा। तर कार्यक्रमासाठी बस उपलब्ध करून द्या, छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश। तर सीएम डीसीएम या कार्यक्रमाला उपस्थित राहणार।